नमस्कार. आज बजरंग भाऊ पाटील यांच्या वतीनं आयोजित हा नोकरी महामेळावा वॉलचंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये पार पडतो आहे आणि या निमित्तानं जे मान्यवर आज इथे उपस्थित आहेत त्या सर्वांशीच मी चर्चा करतो आहे आणि या नोकरी महामेळाव्याच्या निमित्तानं तरुणांना याचा कसा फायदा होतो आहे किंवा त्यांच्या काही सूचना असतील तर त्याचंही आपण स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्ते, धन्यवाद. मी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले. आज खास या महामेळाव्यासाठी इथं हजर राहताना मला मनापासून आनंद होतो आहे. हा जो काही मेळावा इथं बजरंग भाऊनी बोलवलेला आहे या दृष्टीनं मला तरी असं वाटतं आहे की ज्या काही गरजा आहेत खरं युवकांसाठीच्या त्यांना माहीत नाही आहे असा तो विखरलेला सगळा विद्यार्थीगण आहे. आणि इथे एका ठिकाणी जर ह्या गोष्टी एकत्रित जर त्यांना मिळाल्या आणि त्या जर त्यांच्यासाठी माहिती म्हणून मिळाली तर 100% त्याचा फायदा त्यांना होणार आहे. सर आभाळ मायाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांसाठी एक वेगळ्या पद्धतीनं समाजसेवेच्या रूपानं सर्वांच्या डोक्यावरती एक आभाळ निर्माण करण्याचं काम करत आहे. तुमच्या कामाची पोहोचपावती संपूर्ण जिल्हाच नव्हे महाराष्ट्र तुम्हाला देतो आहे. पण आज बजरंगभाऊ पाटलांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यांना QJPR या कंपनीच्या वतीनं ह्या सगळ्या नियोजनाची पण साथ मिळते, त्याबद्दल काय सांगाल? QJPRच्या बाबतीत मी त्यांच्याशी पूर्वी याबाबत नक्की अशा बाबतीत बोललो आहे की याच्या पुढचं युग जे आहे हे फक्त आणि फक्त निसर्ग वाचवण्याबद्दलच्या कामासाठीच आहे. आणि याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असू दे, नवीन इंडस्ट्रीज असू दे, ह्या सगळ्या ग्रीन इंडस्ट्रीज झाल्या पाहिजेत, ग्रीन वर्किंग झालं पाहिजे. कुठलंही सेक्टर असू दे, म्हणजे जाता जाता बोललं जातं की तुमचं बांधकाम क्षेत्र 37% पोल्युशन करतं म्हणून. पण 37% करत असताना आता ग्रीन बिल्डिंग आणि ग्रीन वेनी गो ग्रीन जाऊन जवळजवळ त्यातलं 17 ते 18% कमी करण्या इतपत आत्ता अचिव्हमेंट झालेली आहे. तरीसुद्धा म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीत इतक्या मोठ्या प्रमाणात याचं काम करायला लागणार आहे. कारण युवकांना आता नोकरीची संधी जी आहे ती इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्रचंड आहे. आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरमधलं जर सगळ्यात मोठं काम कुठलं असेल तर ते एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन आणि आपल्याला नेचर कॉन्झर्वेशनचं आहे. हे काम करण्यासाठी जास्ती नोकरीची संधी आहे. याबाबत मी त्यांच्याशी बोलणं केलेलं असताना आज जाणवलं इथं की त्याच पद्धतीनं या कंपन्या सगळ्या इथं आलेल्या आहेत आणि निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन याच्यासाठी नोकरी मिळणं हे एक मोठं काम आज इथं होईल अशा मला तरी आशा आहे याची. आपल्या खास करून सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जे काही विद्यार्थी विखुरलेले आहेत किंवा नोकरींची संधी तिथं नाही आहे अशा सर्व बेरोजगार युवकांसाठी आपण काय सल्ला द्याल? आत्ता एक चित्र असं बघितलं आहे, मध्ये मी परवा एक सर्वे केला होता आणि साधारण असं चित्र दिसलं होतं की 37,000 तरुण आपल्या इथले IT सेक्टरमध्ये बाहेर जात आहेत. मेन IT सेक्टर जे पूर्वी बेंगलोरला होतं तिथं खूप गर्दी झाली, तिथून म्हैसूरला गेलं तिथं गर्दी झाली, तिथून पुण्यात आलं तिथं गर्दी झाली. आता माझ्यासारख्याचं नक्की म्हणणं आहे की त्याची उपकेंद्र ही सांगलीसारख्या ठिकाणी नक्की व्हायला पाहिजे. 4 tier सिटी आहे, अजून इथं तशी गर्दी नाही आहे जशी आज पुण्यात झालेली आहे. पुणे किंवा मुंबई कधीही ठप्प होऊ शकते, थांबू शकते, पण अशी आपल्या इथं गोष्ट नाही आहे. त्यामुळे 100% हा जो बाहेर जाणारा इथला तरुण वर्ग आहे तो इथं थांबावा अशा पद्धतीनं मी तरुणांना देखील आवाहन करतो आहे. कदाचित आज म्हणजे पुण्यात पॅकेज मिळतं अशा पद्धतीनं आपण तिथं जातो आहे, पण पॅकेजेस अशीच मिळत आहेत असं नाही आहे. इथं देखील चांगल्या गोष्टी इथं मिळतात. तिथल्यापेक्षा हवा शुद्ध आहे, तिथल्यापेक्षा लाईफस्टाईल चांगली आहे आणि पगार थोडा कमी असला तरीसुद्धा त्यात सगळ्यांचं भागतं आहे. तुमच्या कुटुंबाजवळ राहून तुमच्या कुटुंबाला त्याची मदत होती आहे. त्यामुळे तरुणांना मी नक्की सांगेन की तुमच्यातलं स्किल इथं कसं वापरता येईल हे बघून तुम्ही थांबा. इथं सगळ्यांना काम मिळण्यासारखी परिस्थिती आहे. इथं असं अजिबात नाही की इथून बाहेर गेल्यावरच काम मिळते. उलट तिथं गर्दी वाढते आणि तिथं बेरोजगारी तयार होऊन मग तिथं म्हणजे तुम्ही जर आज गुन्हेगारीचं जरी एक स्वरूप बघितलं, म्हणजे मी ज्या भागात राहतो त्या भागात मला अभिमान आहे की एकही गुन्हा घडत नाही तिथं. सुसंस्कृत भाग आहे असं म्हटलं जातं.
असा तुम्ही पुण्यातला एक भाग सांगा की तसं म्हणता येईल असं होऊ शकत नाही. मुंबईतला होऊ शकत नाही, पण इथं अजून होऊ शकतं. त्यामुळे नोकरीला इथं थांबणं, तरुणांनी आपलं स्किल त्या पद्धतीचं चेक करावं आणि इथं थांबावं, असं माझं ठाम मत आहे. आणि हाच धागा पकडत बजरंग भाऊ पाटील आणि QJPR यांच्या या संयुक्त विद्यमानं हा जो आज इथे नोकरी महामेळावा आयोजित केला जात आहे, यासाठीच्या सदिच्छा आणि शुभेच्छापर तुम्ही काय सांगाल? QJPR बऱ्याच वर्षापासून यात काम करत आहे. त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. हे त्यांचं जे काही काम आहे त्यांनी आता देशभर वाढवलेलं आहे आणि बजरंग भाऊने आत्ता इथं त्याच्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे QJPR आणि बजरंग भाऊंच्या या प्रयत्नांना खूप मोठ्या माझ्या शुभेच्छा आहेत. यश नक्की मिळणार आहे, यात काही शंका नाहीच आहे. पण यासाठी माझ्यासारख्याच्या शुभेच्छा एवढ्यासाठीच आहे की याच्यामुळे माझा निसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाचायला मदत होईल. नोकरी तर मिळेलच सगळ्यांना, पैसे तर मिळतच राहतात, पण त्याच्याबरोबर तुम्ही जोपर्यंत निसर्ग पर्यावरण संवर्धन करत नाही तोपर्यंत त्याच्यातली तुम्हाला मिळणारं समाधान नाही आहे. ते समाधान आणि नोकरी हे दोन्ही मिळवण्यासाठी मी माझ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आभाळमायाचे सर्वेसर्वा सरांनी आज आभाळभर अशा शुभेच्छा या नोकरी महामेळाव्यासाठी दिलेल्या आहेत. त्याबद्दल बजरंग भाऊ पाटील आणि QJPR यांचं पुन्हा एकदा अभिनंदन.